बरेच जण कन्फ्युज असतात की दुबईमध्ये आम्ही रेडी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे की ऑफलाईन प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. आज मी तुम्हाला दोघांचा फरक सांगतो. जर दुबईमध्ये आपण 4 बेडरूम टाउन हाऊस घ्यायचा प्लॅन करतो तर पहिली कम्युनिटी अरेबियन रांचेस. इथे 4 बेडरूम टाउन हाऊसची किंमत आहे 4.6 मिलियन दिरहम. त्याच्या अपोजिट साईडला आहे नशामा टाउन स्क्वेअर. इथे 4 बेडरूम टाउन हाऊसची किंमत आहे 3.5 मिलियन दिरहम. त्याच्या अपोजिट साईडला आहे मिरा ओएसिस, जिथे की 4 बेडरूम टाउन हाऊसची किंमत आहे 4.2 मिलियन दिरहम. आता मी तुम्हाला ऑफलाईनचं सांगतो. सेम लोकेशनवर, ज्याचं नाव आहे दुबई लँड, जे की लोकेटेड आहे एमिरेट्स रोडवर. दमॅक घेऊन आला इथे एक नवीन प्रोजेक्ट ज्याचं नाव आहे दमॅक आयलंड. ही एक आयलंड थीम बेस्ड कम्युनिटी असणार आहे विथ 40+ वॉटर अम्युनिटीज. ह्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला सर्व बेसिक अम्युनिटीज भेटतील. पेमेंट प्लॅनची जर गोष्ट केली तर इथे तुम्हाला पूर्ण पैसे एकसाथ द्यावे लागतात. इथे तुम्हाला एक फ्लेक्सिबल पेमेंट प्लॅन भेटतो. 20% डाऊन पेमेंट, त्यानंतर 1% पर मंथ भरून तुम्ही घेऊ शकता तुमचा 4 बेडरूम टाउन हाऊस. तर हा फरक असतो रेडी प्रॉपर्टीचा आणि ऑफलाईन प्रॉपर्टीचा. रेडी प्रॉपर्टीची प्राइसेस ऑलरेडी अप्रिशिएटेड असतात. ऑफलाईन प्रॉपर्टीची प्राइसेस जसं जसं प्रॉपर्टी रेडी होते तसं तसं तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण वाढत राहते. अजून पण तुम्ही कन्फ्युज असाल की आम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला गाईड करेल की तुम्ही रेडी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे की ऑफलाईन प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे.